नमस्कार. प्रथम अण्णांच्या प्रतिमेस अभिवादन करून मी स्वागताला सुरुवात करते. मुंबईहून इथं आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आणि आपल्याला पाठिंबा देण्यासाठी माननीय आमदार चित्राताई वाघ मुंबईहून आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी इथं आलेले आहेत. त्यांचं मी इथं कडेगाव पलूस नगरीत स्वागत करते. त्याचबरोबर स्वातीताई शिंदे या पण इथं उपस्थित आहेत. त्यांचंही मी इथं हार्दिक स्वागत करते. आता एवढ्या मोठ्या व्यासपीठावर ॲक्च्युली ताई मी पहिल्यांदाच बोलते आहे. थोड्याशा चुका होणार आहेत, पण तुम्ही मला समजून घ्याल अशी मला अपेक्षा आहे. माझ्या भगिनींना ती सवय झालेली आहे, मी भेटते त्यांना बऱ्यापैकी. आता आपण मुख्य याच्याकडे वळूयात. मी आपल्या सर्व भगिनींचं आणि बांधवांचंही इथं स्वागत करते की आपण एवढा मोठा पाठिंबा दर्शवत इथं भाऊंच्या सहकार्यासाठी इथं हजेरी लावली आहे. त्याच्यासाठी पण मी आपले स्वागत करते. आता आपल्या राज्य सरकारने आपल्याला ज्या योजना दिलेल्या आहेत त्या आपल्या सर्वांना गावोगावापर्यंत पोचलेल्या आहेत. त्यातली सगळ्यात महत्त्वाची योजना कोणती? आपण आता भगिनी आज सगळ्याजणी सांगू शकता. सगळ्यात फेमस झालेली योजना कोणती? एक्झॅक्टली, महिलांच्या जीवाभावाची आणि विरोधकांच्या जीवाला घोर लावणारी अशी ही लाडकी बहीण योजना. लाडक्या बहिणीच्या या योजनेमार्फत आपल्याला महाराष्ट्र शासनाच्या महायुतीच्या शासनाने आपल्याला खूप सारी मदत केलेली आहे. आपल्याला 1500 रुपयेसुद्धा ही गावातल्या खूप लोकांना महिलांना फार महत्त्वाची गोष्ट असते. या प्रचारात फिरताना ताई मला आवर्जून सांगावं असं वाटतं की या प्रचारात फिरताना महिला मला आवर्जून सांगायच्या की दर दिवाळीला आम्हाला नवरा साडी घेतो, या दिवाळीला लाडकी बहिणीचे पैसे आल्यामुळे आम्ही नवऱ्याला कपडे घेतलेले आहेत. बऱ्याचशा महिलांची बँकमध्ये खाती नव्हती, त्यांना बँकेचं पासबुक वगैरे काही माहिती नव्हतं. या योजनेमुळं आपल्याला खरं ह्या आपल्या महायुतीच्या भावांनी स्वावलंबी केलेला आहे. बाहेर पडून सक्षमपणे काम करण्याचा एक ताकद दिलेली आहे. त्याच्यासाठी या योजनेसाठी मी महायुतीच्या बांधवांचे आपले आभार मानते. शेतकरी पीक विमा योजना, शेतकऱ्यांचे वीज बिल माफ केलेलं आहे सरकारांनी. त्याच्यामुळं फक्त महिलांनाच नाही तर गावोगावी शेतकऱ्यांची कशी मदत होईल याचाही पुरेपूर प्रयत्न या युती शासनाने केलेला आहे. तसंच स्त्रियांसाठी एसटीचा प्रवास, आपल्याला गावाला जायला खूप लांब जायचं असेल तर पैसे वाचावे म्हणून आपण टू व्हीलरनी जास्त जात होतो की जास्त जण बसून एकत्र प्रवास करायचा. तर आता एसटीच्या प्रवासाचा हाफ तिकीट या सरकारने आपल्याला करून दिलेलं आहे. तसंच मुलींचे उच्च शिक्षण पण मोफत केलेलं आहे. या सगळ्या योजनांचा गावोगावात आणि तळागाळापर्यंत पोचलेल्या आहेत. या योजनांचा आपल्या सर्वांना लाभ होत आहे. आता या कडेगाव पलूस या तालुक्याचा थोडासा इतिहास मला तुम्हाला सांगावा असा वाटतो. कडेगाव आणि पलूस हे दोन टोकाचे दोन तालुके आहेत. कडेगाव हा कंप्लीट दुष्काळी भाग आणि पलूस हा नदीकडेला वसलेला भाग. आता आम्हाला या मतदारसंघात विकास करताना फार तारेवरची कसरत करावी लागते. म्हणजे इकडच्या लोकांच्या, कडेगावच्या लोकांच्या मागण्या खूप वेगळ्या असतात आणि पलूस भागातल्या लोकांच्या मागण्या पण खूप वेगळ्या असतात. तसंच दुष्काळी भागातला आपण एक देव माणूस म्हणू शकतो, म्हणतातच ॲक्च्युली देव माणूसच म्हणतात लोक. अण्णांच्या बाबतीत त्यांना मी थोडंसं सांगू इच्छिते. स्वर्गीय संपतराव अण्णा देशमुख हे जेव्हा 95ला निवडून आले त्यावेळेस आपलं महायुतीचंच सरकार आलं होतं. त्यांनी 40 आमदारांबरोबर 40 अपक्ष आमदारांबरोबर महायुतीच्या शासनाला पाठिंबा दिला होता. त्यावेळेस त्यांनी अगदी म्हणजे मंत्रिपद मिळत असताना सुद्धा मला मंत्रिपद नको, हे मंत्रिपद न देता माझ्या लोकांना पाणी कसं मिळेल किंवा दुष्काळाचा प्रभाव माझ्याकडचा कमी कसा होईल याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला आहे. मंत्रिपद नाकारणारा, जनतेच्या सेवेसाठी मंत्रिपद नाकारणारा हा एकमेव नेता आजपर्यंत लोकांनी पाहिलेला असेल. अण्णांच्या बाबतीत सांगायचं झालं तर अण्णांनी जेव्हा ही योजना मंजूर करून घेतली
त्यावेळेस म्हणजे कागदोपत्री काही नसताना सुद्धा त्या काळचे मुख्यमंत्री माननीय मनोहर जोशी सर यांना तो नारळ फोडण्याचा त्यांनी आग्रह केला होता. त्यावेळेस विरोधकांनी खूप मोठं एक पत्र गव्हर्नमेंटला पाठवलं होतं की आम्ही आमच्या हक्कभंगाचा तुमच्यावर हे आणू, ही योजना चालू होणार नाही. आणि त्यावेळेस एक अफवा पण उठली होती बघा, गणपती दूध पितो. त्यावेळेसच्या आपल्या विरोधी पक्षातलीच लोक सांगत होती की ही योजना कधीही पूर्ण होणार नाही, या योजनेला कसलाही निधी देता येणार नाही आणि ही योजना म्हणजे गणपती दूध पितो अशा प्रकारची ही एक फसवी योजना आहे, असा एक ग्रह त्यांनी लोकांच्या डोक्यात करून दिला. पण अण्णांना या भागाविषयी जी तळमळ होती, त्या तळमळीच्यामुळे अण्णांनी ह्या योजनेसाठी निधी कसा उपलब्ध करायचा हेही शासन दरबारी व्यवस्थित मांडलं आणि ही योजना मंजूर करून चालू करून आज हा भाग हिरवागार आपल्याला दिसतो. ताई, मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे, जेव्हा हा दुष्काळी भाग आता माझ्या लग्नाच्या आधी टेंबू योजना आली, पण माझं लग्न झालं तेव्हा या मालरानावर कंप्लीट कुसळं असायची, अजिबात झाड बघायला मिळायचं नाही. तुम्हाला ते येताना खूप हिरवगार झाडी दिसली असेल, पण मी स्वतः इंदापूर तालुक्यातली, धरणाच्या शेजारी माझं गाव, मी खूप झाडी पाहिलेली. पण या भागात येताना मला पण वाटायचं अरे बापरे, इथं एक सिंगल झाड सावलीसाठी नाही आहे. तर ही अण्णांचीच कृपा या भागावरती आहे आणि इथं इतकी हिरवळ दिसती आज आपल्याला 20 वर्षानंतर. आज 28 वर्षानंतर सुद्धा ताई इतकी लोक त्यांना मानतात की मी गावोगावी आता फिरते, आत्ताच नाही, मी 7-8 वर्ष झालं फिरते, जनसंपर्क थोडासा वाढवते. त्यात मला प्रत्येक गावात प्रत्येक घरात वेगळ्या प्रकारे अण्णांना जाणून घेण्याची संधी मिळते. मी खरंच स्वतःला नशीबवान पण समजते आणि थोडंसं नशिबात कमी आहे असंही समजते. अण्णांना मी 8वीत असताना भेटण्याची एकच संधी मिळाली आणि त्याच्यानंतर मला त्यांना कधीही भेटता नाही आलं. पण माझं नशीब इतकं चांगलं आहे की मी या देव माणसाच्या घरात सून म्हणून आले आणि एवढ्या सगळ्या माता भगिनींचं प्रेम मला मिळते आणि तुम्ही एवढा विश्वास आमच्यावरती ठेवताय. अण्णांचा हाच वारसा घेऊन ताई भाऊंनी पुढं काम केलं. जसं टेंबू योजनेपासून एक 5-6 गावं वंचित राहिली होती, ती योजना माननीय देवेंद्रजींच्याकडून मंजूर करून घेऊन भाऊंनी त्या गावांपर्यंत पण पाणी पोचवण्याचा प्रयत्न केला. भाजप पक्षाने जेव्हा संधी दिली जिल्हा परिषद अध्यक्ष होण्याची, तेव्हा त्या संधीचं सोनं करून भाऊंनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पण भरपूर सारी कामं केलेली आहेत. ZP अध्यक्ष असताना त्यांनी पहिल्यांदा या भागात सांगली जिल्ह्यात दिव्यांग अभियान राबवलं. जिथं फक्त 20% नोंदी होत्या ताई, तिथं एका दिवसात 38,000 नोंदी झाल्या. त्यांना दिव्यांगांना साहित्य वाटप करण्यात आलं जिल्हा परिषदच्या माध्यमातून. जे कोपऱ्याला अडगळीला जे ह्या लोकांना टाकलं गेलं होतं, त्यांच्यापर्यंत सुविधा पोचत नव्हत्या, त्यांना सुविधा देण्याचा पुरेपूर प्रयत्न भाऊंनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केला आहे. आज बरेच वर्ष विरोधकांकडे सत्ता आहे, असं म्हणता येईल की आता ही दुसरी पिढी त्यांच्याकडं मंत्रिपदही होतं. पण मंत्रिपद असूनही आणि आमदार असूनही घरात या भागासाठी जेवढा निधी आणता आला नाही तेवढा 2-2.5 वर्षाच्या काळात भाऊंनी 920 कोटी रुपये निधी सांगली जिल्ह्यासाठी आणला. पण तो निधी वाटप करताना त्यांनी हा विचार नाही केला की या गावात मला मतं कमी पडली, या मला जास्त पडली, किंवा हा भाग काँग्रेसचा, हा अमक्या गटाचा, तो तमक्या गटाचा. बिलकुल नाही. त्यांनी छोट्यातल्या छोट्या वाडी वस्तीवरती सुद्धा ताई 1 ते 1.25 कोटीचा निधी छोट्यातल्या छोट्या वस्तीवरती दिलेला आहे. आणि हे फक्त भाजपच्या महायुतीच्या शासनामुळे आम्हालाही जमलं, तुमच्या सहकार्यामुळेच हे आम्हाला जमलेलं आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विकास करताना दवाखान्यांच्या नव्या इमारती बांधून तळागाळात वाड्या वस्त्यांवरती सुसज्ज असे दवाखाने आणि आपल्याला आरोग्य सेवा पुरवण्याचा प्रयत्नही भाऊंनी पूर्णपणे केलेला आहे. तसेच शाळांच्या नव्या इमारती बनवून आणि शाळांचा विकास करून त्यांना स्मार्ट स्कूल कसे जिल्हा परिषदेच्या शाळांना स्मार्ट स्कूलचा दर्जा कसा मिळवता येईल आणि गावातल्या मुलांना बाहेरगावी शाळेसाठी न जाता आपल्याच इथं कसं चांगलं शिक्षण देता येईल याच्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून भाऊंनी प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्याही वाढलेली आहे.
आणि सगळ्यात जीवाचा प्रश्न म्हटले पाणी. पाणी नसेल तर आपण जगूच शकत नाही. तसंच अण्णांनी जसं टेंबू योजना आणून पाणी दिलं, तसंच जल जीवन मिशनच्या माध्यमातूनही भाऊंनी इथले पाणी प्रश्न सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे. अशा अनेक योजना भाऊंनी इथं तळागाळात पोहोचवलेल्या आहेत आणि बऱ्याच ठिकाणी लाईटचा विषय नव्हता, तिथलेही लाईटचे प्रश्न सोडवण्याचा आणि लोकांना मदत होईल याचा पुरेपूर प्रयत्न भाऊंनी केलेला आहे. तर आता मी भाऊंना पक्षाने विश्वास ठेवताना भाऊंना आत्ताच जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून तर ठेवलाच होता, पण ताई मला फार आनंद होतोय की तुम्ही आज आम्हाला दुसऱ्यांदा सहकार्य करायला तुम्ही आज आमच्यापर्यंत आलेला आहात. 19 पदवीधरचे इलेक्शन जेव्हा झाले तेव्हा ताईंनी पूर्ण सातारा जिल्हा आपल्यासाठी पालथा घातला होता. ताईंनी भाऊंचा प्रचार पूर्ण सातारा जिल्हा पिंजून काढून केला होता. त्याच्यासाठी मी ताईंची खरंच आभारी आहे. तसंच सहकार्य तुमचं आत्ता पण आमच्यापर्यंत असू द्या. या सर्वांच्या माध्यमातून, या महिलांच्या उपस्थितीतून आणि या बांधवांच्या प्रयत्नातून ही निवडणूक संग्राम भाऊ 100% चांगल्या फरकाने निवडून येतील असं मी ठामपणे सांगू शकते आजच्या या उपस्थितीवरून. तरी पक्षाने, आपल्या सर्वच मित्रपक्षांनी, महायुतीच्या सर्व मित्रपक्षांनी आम्हाला सहकार्य करून इथं उमेदवारी दिलेली आहे. त्याचं आम्ही नक्की सोनं करून दाखवू. पक्षाच्या माध्यमातून आम्हाला इथं मोठा सहकार्य लाभत आहे. त्याच्यासाठी पण मी पक्षाची आभारी आहे. आपण शासनाच्या ज्या अतिशय चांगल्या योजना प्रभावीपणे राबतायत त्यात मला थोडंसं मागणी पण तुमच्याकडे करायची आहे. भावांकडे तर मागणी न करता भावांनी भरपूर काही दिले, पण तुम्ही एक अशा व्यक्तिमत्व आहात की तुम्ही पूर्ण महाराष्ट्राच्या लाडक्या बहीण आहात. तर आम्हाला तुमच्याकडे मागणी करायला अजिबात अडचण वाटत नाही. आमचे 2 तालुक्यातला विषय असे येतील तर एक पलूस तालुक्यात विषय अगदी मोठ्या प्रमाणात उभा राहतो, तर क्षारपड जमिनीचा याचा प्रश्न सोडवण्यासाठी आम्हाला महायुतीच्या शासनाने आपल्या भावांनी भरघोस निधी देऊन तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करावा, ही मी एक तुम्हाला विनंती करते. वंदे भारत ही ट्रेन आमच्या भागातून खूप सारी लोक पुन्हा मुंबईला जातात, नोकरीच्या निमित्ताने असू, व्यवसायाच्या निमित्ताने असू, डेली जाणारी पण खूप सारी आहेत. पण त्यांना ती वंदे भारत ट्रेन आम्हाला भिलवडी स्टेशनला थांबवता आली तर त्याच्यासाठी पण प्रयत्न करावा. आणि काल ॲक्च्युली हा मुद्दा आता माझा नाही आहे, पण मी काल प्रचार करत होते तर मला एका अगदी सिंपल वस्तीवरच्या एका महिलेने सांगितलेला हा प्रश्न आहे की 100% आपल्याला या शासनाने योजना चांगल्या दिलेल्या आहेत. ज्येष्ठ नागरिकांना प्रवास पास बसचा मोफत केलेला आहे, तो 70% वय आहे. पण ताई आता महिलांचा प्रश्न असा आहे की 70 वर्षाचा माणूस एकटा प्रवास करू शकत नाही. आजचा आपण बघतोय की 2 जणांना करावा लागतो, त्याच्याबरोबरच्याला फुल तिकीट होतं आणि 70 वर्षाला फ्री दिलं जातं. पण त्यांना जेव्हा दवाखान्यात न्यायचं असतं तेव्हा कंपल्सरी त्याच्याबरोबर एक माणूस जावाच लागतो. तर ती वयोमर्यादा कुठंतरी थोडीशी कमी व्हावी. आणि महिलांसाठी पण इथं काही योजना आणता आल्या अजून, म्हणजे कामाच्या निमित्ताने किंवा त्यांच्या व्यवसायाच्या निमित्ताने त्यांना थोडंसं आणखी सहकार्य बचत गटाच्या मार्फत अजून काही देता आलं तर ते देण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी करावा, अशी एक मी आपल्याला विनंती करते. पलूस तालुक्यात काही भागात पूर परिस्थिती ताई निर्माण होते आमच्याकडे. आता हा दुष्काळी भाग आहे आणि तो नदीकडेचा, त्याच्यामुळे तिथं पण पूर परिस्थितीवर एक कायमस्वरूपी तोडगा निघावा, त्यासाठी आम्हाला मदत तुम्ही करावी सगळ्यांनी, अशी एक मी आपल्या सर्वांना विनंती करते. आणि आता इथं सगळ्याला जमलेल्या भगिनींच्या ह्याच्यावरती मी ताईंना एक आश्वासन नक्कीच देऊ शकते. जसं महायुती शासनाच्या बांधवांनी आपल्याला इतक्या साऱ्या योजना देऊन सक्षम केले, जसं झाशीची राणी म्हटली होती की मी माझी झाशी इंग्रजांना देणार नाही, तसंच आता ह्या एवढ्या साऱ्या जमलेल्या झाशीच्या राण्या तुम्हाला नक्कीच आश्वासन देतील की आमच्या महायुतीच्या बांधवांनी आमच्यासाठी जे कार्य केले त्याचं श्रेय आम्ही कुणालाही घेऊन देणार नाही. आम्ही ठामपणे तुमच्या पाठीशी राहू आणि महायुतीचे शासन परत येईल आणि असाच एक रामराज्य या महाराष्ट्रात पुन्हा चालू होईल, अशी मला आशा वाटते.
आणि यांच्या सगळ्यांच्या जोरावर मी नक्की सांगते की संग्राम भाऊ खूप चांगल्या फरकाने निवडून येतील. त्यांचं चिन्ह आहे कमळ. आपण 2 नंबरचं बटन दाबून कमळाला सहकार्य करावं. आणि आपल्याला मुंबईहून इथं मार्गदर्शन करण्यासाठी ताई आल्या, तर मी ताईंचं स्वागत करते आणि माझं मनोगत संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.